विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन निष्ठेकर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला वैद्यकीय अधिकारी BMS यांचा जो पेपर होणार आहे यामध्ये सामान्य ज्ञान हा जो टॉपिक आहे त्यामधील महाराष्ट्राचा भूगोल हा आपण बघणार आहोत. याआधी आपण ऑलरेडी 4 व्हिडिओ अपलोड केले आहेत, ते आपण प्लेलिस्टमध्ये जाऊन वॉच करू शकतात. प्लेलिस्टची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तसेच परीक्षेमध्ये सामान्य ज्ञान हा तुम्हाला 40 मार्कांना विद्यार्थी मित्रांनो विचारला जाणार आहे. तर जो सिलेबस दिला आहे त्यामधले सर्व टॉपिक आपल्याकडे आपण या मटेरियलमधून कव्हर केले आहेत, ज्यामध्ये 4366 प्रश्न भेटणार आहेत. प्राईज आहे 299. प्रश्न आणि उत्तर लगेचच दिलं आहे, जेणेकरून कमी वेळात तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करू शकता. ज्याही विद्यार्थी मित्रांना क्वालिटी कंटेंट पाहिजे असेल त्यांनी 9356256034 यावर पेमेंट करून याच क्रमांकावर व्हॉट्सअपच्या सहाय्याने स्क्रीनशॉट शेअर करा. त्याच पद्धतीने आपल्याकडे नॅशनल हेल्थ प्रोग्राम याकरिता नोट्स अवेलेबल आहेत. याची प्राईज आहे 399 रुपये. हे देखील आपण घेऊ शकतात. हे देखील परीक्षेत तुम्हाला 40 मार्कांना विचारलं जाणार आहेत. तसेच चालू घडामोडी देखील आपल्याकडे आहेत. जानेवारी ते डिसेंबर 2023 3000 प्रश्न आहेत. प्राईज आहे 99. तसेच जानेवारी ते जुलै 2024 2225 प्रश्न आहेत. प्राईज आहे 59. हे देखील विद्यार्थी मित्रांनो आपण परचेस करू शकता. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, पुणे ते मुंबई दरम्यानचे रस्ते आणि रेल्वे मार्ग कोणत्या घाटातून जातात? ऑप्शन आहेत थळघाट, कुंभारली घाट, बोरघाट की फोंडा घाट. आपणाला उत्तर येत असेल तर आपण खाली विद्यार्थी मित्रांनो कमेंट करू शकता. तर लक्षात घ्या, पुणे ते मुंबई दरम्यानचे रस्ते आणि रेल्वे मार्ग हे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 बोर घाटातून जातात. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, वारली आदिवासींचे मूळ स्थान कोणते? ऑप्शन आहेत रायगड, चंद्रपूर, भंडारा की ठाणे. तर वारली आदिवासींचे मूळ स्थान हे विद्यार्थी मित्रांनो ठाणे आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन, राजमाता जिजाबाईंचे जन्मस्थान सिंदखेड राजा हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन आहेत वर्धा, अकोला, बुलढाणा की अमरावती. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बुलढाणा. त्यानंतर नेक्स्ट, कोकण किनारपट्टीवर कोणत्या प्रकारची मृदा आढळते? गाळाची मृदा, रेगूर मृदा, तांबडी मृदा की काळी मृदा. तर कोकण किनारपट्टीवर ही तांबडी मृदा ही विद्यार्थी मित्रांनो आढळते. त्यानंतर नेक्स्ट, डॅडॅश हे महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्र आहे. ऑप्शन आहेत कोयना, एकलहरे, जायकवाडी की तारापूर. तर लक्षात घ्या, एकलहरे हे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्र आहे. नेक्स्ट, डॅडॅश महाराष्ट्रातील पहिला वायुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन आहेत नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग की पुणे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सिंधुदुर्ग. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 7, ठाणे जिल्ह्यातील घोलवड येथील डॅडॅश लोकप्रिय आहेत. ऑप्शन आहेत आंबे, चिकू, द्राक्ष की नारळ. तर ठाणे जिल्ह्यातील घोलवड येथील विद्यार्थी मित्रांनो चिकू ही प्रसिद्ध आहेत. त्यानंतर नेक्स्ट, महाराष्ट्रातील हातमाग, मालेगाव, भिवंडी व डॅडॅश येथे एकवटले आहेत. तर हातमाग हे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 इचलकरंजी या ठिकाणी एकवटलेला आहे. नेक्स्ट, विल्सन बंधारा कोणत्या नदीवर आहे? ऑप्शन आहेत प्रवारा, पाताळगंगा, कावेरी की पंचगंगा. तर विल्सन बंधारा हा प्रवारा नदीवर आहे. त्यानंतर नेक्स्ट, कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? अगदी सोपा प्रश्न आहे. तर कोयना धरण ही विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यात आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन बघायचा आहे. त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेचच लाईक करा. तुमच्या एक लाईकने विद्यार्थी मित्रांनो आम्हाला मोटिवेशन भेटतं की असंच कंटेंट आपल्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. तर लाईक करण्यामध्ये कंजूसी बाळगू नका, लगेचच लाईक करून द्या. महाराष्ट्र कशाच्या उत्पादनात स्वयंपूर्ण आहे? गहू, कापूस, बाजरी की ज्वारी. तर महाराष्ट्र हा विद्यार्थी मित्रांनो ज्वारी उत्पादनात स्वयंपूर्ण आहे. त्यानंतर नेक्स्ट, गोदावरीवरील जायकवाडी धरण कोठे आहे? ऑप्शन आहेत अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, नेवासा की पैठण. तर गोदावरीवरील जायकवाडी धरण हे पैठण या ठिकाणी आहे. नेक्स्ट, महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते? ऑप्शन आहेत कोयना, गंगापूर, पानशेत की खडकवासला. तर महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण हे गंगापूर या ठिकाणी आहे. त्यानंतर नेक्स्ट,
खालीलपैकी नद्यांचा कोणता गट अरबी समुद्रात जाऊन मिळतो? ऑप्शन आहेत नर्मदा गोदावरी, नर्मदा तापी, तापी गोदावरी की नर्मदा गंगा. तर याचं योग्य उत्तर आहे नर्मदा तापी. या ज्या नद्या आहेत त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. नेक्स्ट, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहेत? ऑप्शन आहेत छत्रपती संभाजीनगर, नांदेड की लातूर. तर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मुख्यालय हे नांदेड या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते जलसिंचनाचे साधन नाही? ऑप्शन आहे समुद्राचे पाणी, कालवे, नद्या की विहिरी. तर लक्षात घ्या, समुद्राचे पाणी हे विद्यार्थी मित्रांनो जलसिंचनाचे साधन नाही. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, मेळघाट अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन आहे सिंह, काळवीट, वाघ की हत्ती. तर मेळघाट अभयारण्य हे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 वाघांसाठी प्रसिद्ध आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, महाराष्ट्रात कोठे समृद्ध खनिज साठे आहेत? ऑप्शन आहेत कोकण, मराठवाडा, विदर्भ की पश्चिम महाराष्ट्र. तर महाराष्ट्रात हे विद्यार्थी मित्रांनो विदर्भात समृद्ध खनिज साठे आहेत. त्यानंतर नेक्स्ट, तेंदू पानाचा उपयोग खालीलपैकी कशासाठी करतात? तर याचं योग्य उत्तर आहे तेंदू पानाचा उपयोग हा विडी कारखान्यात केला जातो. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन आहेत अकोला, बुलढाणा, नाशिक की सांगली. तर लोणार हे सरोवर ऑप्शन क्रमांक 2 बुलढाणा या जिल्ह्यात आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आपण महत्त्वपूर्ण असे 20 प्रश्न बघितले आहेत. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तर लक्षात घ्या, आपल्याला सामान्य ज्ञान मटेरियल पाहिजे असेल तर आपण परचेस करू शकता. डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत. त्यासोबत नॅशनल हेल्थ प्रोग्राम देखील आहे आपल्याकडे. तसेच चालू घडामोडी देखील आहेत. कमी वेळात चांगल्या पद्धतीने अभ्यास जर करायचा असेल, त्यासोबत क्वालिटी कंटेंट जर पाहिजे असेल तर आपण लगेचच 9356256034 यावर व्हॉट्सअप करा. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.